सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या घटाची दुसरी माळ आलेली आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस. देवी ब्रह्मचारिणीची आपण सेवा पूजा करणार आहोत. उद्याचा नैवेद्य साखर दाखवायचा आहे. महिलांनो, तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा आपण जो काही गोड पदार्थ केलेला असेल तुम्ही घरात, खीर किंवा शिरा वगैरे साखर घालून केलेला पदार्थ, तो सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुमचा उपवास वगैरे असेल, तुम्ही काही नैवेद्य नसेल बनवलेला, खडी साखर किंवा साधी साखर ती सुद्धा नैवेद्यात ठेवायची आहे. आणि तुमच्या घरात सर्वांनी त्या साखरीचा प्रसाद म्हणून सर्वांनी नक्की प्रसाद खायचा आहे. तर उद्या ब्रह्मचारिणी देवी आईची सेवा करायची आहे. आपली देवी आई कुलदेवी, तिचेच 9 रूप आहे. तर उद्या काही खास उपाय आणि सेवा करायची आहे. उद्या कुलदेवीला आपल्याला एक पानाचा विडा सुद्धा अर्पण करायचा आहे. महिलांनो, या नवरात्री 2 मंगळवार आलेले आहे. आता ज्या महिलांना पुढच्या मंगळवारी काही प्रॉब्लेम वगैरे येणार असतील, तुम्हाला माहीत असेल की तुमची डेट वगैरे आहे आणि तुम्हाला पुढील मंगळवारी देवी आईची सेवा जमणार नाही करायला वगैरे, तर मग तुम्ही उद्याच देवी आईला सेवा करायची आहे. उद्या पानाचा विडा किंवा तांबूल देवी आईला नवरात्री जरूर अर्पण करा. घटस्थापना झालेली असो किंवा नसो, तरी पण तुमच्या घरात नुसता फोटो जरी असेल कुलस्वामिनीचा, तर त्या देवी आईला पानाचा विडा, गोड पानाचा विडा, किंवा तुम्ही कुटून तांबूल बनवला स्वतः तरीही चालेल, किंवा तुम्हाला नाही येत पानाचा विडा, तुम्ही पानाचं दुकान असेल तिथून घेऊन आला, अगदी साधा पानाचा विडा, गोड पानाचा विडा देवी आईला चढवायचा आहे असं सांगून तिथं छान असा पानाचा विडा तयार करून घ्या. आणि घरी येऊन तुम्ही संध्याकाळी अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत सेवा केली ना उद्या तरीही चालेल. महिला ऑफिसला गेलेल्या असतील, नाही जमत, मग घरी आल्यावर शांततेत देवी आईसमोर तुपाचा दिवा लावा आणि देवी आईसमोर अगरबत्ती धूप वगैरे लावून आपल्याला देवी आईला उद्या तांबूल किंवा पानाचा विडा अर्पण करायचा आहे. उद्या नाही जमलं महिलांनो, तर मग पुढील मंगळवारी 30 तारखेला जरी तुम्ही पानाचा विडा अर्पण केला तरीही चालेल. पुढील मंगळवारी तर नवमी चाललेली आहे. तुम्ही नवमीला सुद्धा देवी आईला तांबूल किंवा पानाचा विडा अर्पण करू शकता. पण उद्या नक्की ही सेवा करा. त्याचबरोबर महिलांनो, उद्या देवी आईला 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहे. त्यावर 2 वेलची ठेवा. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तुम्हाला कळालं असेल, 2 विड्याची चांगली स्वच्छ धुतलेली पानं घ्या, पुसून घ्या स्वच्छ. त्यावर 2 लवंगा, फुलाच्या बघून 2 लवंगा ठेवा, 2 हिरवी वेलची ठेवा आणि 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. देठ देवीकडं आला पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हातात ते विड्याची पानं तुम्हाला धरायची आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. किमान 21 वेळा तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, नाहीतर ओम श्रीम नमः, नाहीतर तुम्ही 99 मंत्र बोलला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचा जप किमान 21 वेळा करायचा आहे. आणि ते दोन्ही विड्याची पानं देवी आईच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे. तुम्ही घटाजवळ अर्पण करा. देवी आईचा टाक असेल, फोटो असेल, तिथं तुम्हाला अर्पण करायचं आहे. नुसता मंगल कलश जरी भरलेला असेल ना, तिथं सुद्धा तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन तुम्हाला ते 2 विड्याची पानं त्या वस्तूंसकट अर्पण करायचं आहे. तिथंच राहू द्या आणि नंतर तुम्हाला बुधवारी ते सर्व उचलून घ्यायचं आहे. त्या वेलची असतील, लवंगा असतील, तुम्ही प्रसाद स्वरूप खायची आहे. ती विड्याची पानं तुम्ही निर्माल्यात टाकून द्या आणि त्यातील रुपया तो आपल्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचा आहे. कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना, खूप सुंदर उपाय आहे. यश, कीर्ती, प्रगती तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. पैसा तुमच्या घरात कधीच कमी पडणार नाही. आर्थिक टंचाई किंवा तुमच्या घरात बरकत राहत नसेल महिलांनो, तर बरकतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा. 1 रुपयाचं नाणं, 2 वेलची, 2 लवंगा उद्या 2 विड्याच्या पानांवर ठेवा. देवी आईचा कुलस्वामिनीचा मंत्र 21 वेळा जपा
आणि त्या वस्तू देवी आईला अर्पण करा। बुधवारी 3ऱ्या माळेला त्या वस्तू उचलून घ्यायच्या, त्यातील रुपया आपल्या तिजोरीत ठेवा। धनधान्याला ऐश्वर्याला कधीच कमी राहणार नाही तुम्हाला। त्याचबरोबर महिलांनो, दादांनो, एक सुंदर उपाय सांगत आहे, सर्वांनी करा। नवरात्रीचे हे 9 दिवस इतके विशेष असतात, वर्षभर काही नाही जमलं ना तुम्हाला देवी आईची सेवा करायला तरीही चालेल, पण या नवरात्रीत न चुकता देवी आईची अगदी साधी सोपी सेवा सर्वांनी नक्की करायची आहे। तर काय करायचं आहे, नवरात्रीत 9 दिवस लवकर उठायचं आहे, अगदी लवकर उठा महिलांनो। हे 9 दिवस इतके सोन्यासारखे असतात ना, जेवढी सेवा कराल ना 1000 पटीने देवी आई तुम्हाला सर्व काही मिळवून देणार आहे। सर्व इच्छा पूर्ण करणारे हे 9 दिवस असतात। तर या 9 दिवसात रोज लवकर उठायचं आहे। उद्या 2ऱ्या माळेपासून जरी लवकर उठला आपण तर सर्वच महिला नवरात्रीच्या 9 दिवस अगदी देवी आईची सेवा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठत असतो, तर लवकर उठायचं आहे। आंघोळ झाल्यानंतर कच्चं दूध घ्यायचं आहे। जास्त कच्चं दूध असेल तर तुम्ही दोन्ही हात थोड्या कच्च्या दुधाने धुवून घेतले तरीही चालेल। आता तुम्हाला एवढं कच्चं दूध म्हणजे वाया घालवायचं नसेल, तुम्हाला वाटेल की एवढं कच्चं दूध आपण वापरू नये, तर काय करायचं आहे, चमचाभर कच्चं दूध घ्यायचं, दोन्ही हातांना तळव्यांना ते कच्चं दूध लावायचं। उजव्या हातात कच्चं दूध घ्या चमचाभर आणि दोन्ही हातांना ते कच्चं दूध तुम्हाला चोळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात ते नीट कच्चं दूध लावलेले दोन्ही हात स्वतः नीट निरखून बघायचे आहे। तुम्हाला तुमची इच्छा बोलायचं आहे। देवी आई समोर कच्चं दूध लावलेले हात घेऊन बसा, आसन घेऊन बसायचं आहे आणि कच्चं दूध लावा। देवी आईकडे बघून तुम्हाला दोन्ही हाताकडे बघायचं आहे। तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला देवी आईला सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे। माझे सर्व ग्रह शांत फलदायी होऊ दे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, असं बोलून तुम्हाला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः कळालं असेल सर्वांना। दूध लावायचं आहे दोन्ही हातांना, दोन्ही हात नीट बघायचे आहे निरखून। देवी आईला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे, माझे सर्व ग्रह शांत होऊ दे, फलदायी होऊ दे आणि किमान 21 वेळा किंवा 11 वेळा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः। महालक्ष्मीचा सुंदर सोन्यासारखा मंत्र आहे हा। महालक्ष्मीचा मंत्र किमान 21 वेळा 11 वेळा जपा। 9 दिवस हाच उपाय आपल्याला रोज करायचा आहे। आंघोळीनंतर कच्चं दूध हाताला लावा, दोन्ही हात निरखून बघायचे आहे, अर्धा चंद्र दिसला पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हात देवी आई समोर पकडून आपल्याला बघायचे आहे। प्रार्थना करायची, मनात जी इच्छा असेल कठीण इच्छा देवी आईला बोलायची आहे आणि जो मंत्र सांगितला मी महालक्ष्मीचा तो मंत्र जपायचा आहे। एका दिवसात नाही फरक पडला तर मला बोला तुम्ही, सोन्यासारखे दिवस येतील, कठीण इच्छासुद्धा एका रात्रीत तुमची पूर्ण होईल। महिला असतील, पुरुष दादा असतील, विद्यार्थी असतील, नोकरीदार असतील, सर्वांनी हा उपाय करा। लग्न, संतान, घर, दार, ऐश्वर्य जे पाहिजे असेल ना या 9 दिवसात देवी आईकडं मागून तर बघा, कच्चं दूध हाताला लावून तर बघा। त्याचबरोबर नोकरीतील समस्या असतील, काही पगार वाढत नसेल, प्रमोशन होत नसेल, हवी त्या ठिकाणी तुमची बदली होत नसेल, नवीन नोकरी मिळत नसेल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे हे 9 दिवस आहे। नवरात्रीत 9 दिवस काय करायचं आहे, 9 लाल फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। तुम्ही गुलाबाच्या रोज जरी पाकळ्या घेतल्या ना तरीही चालेल। 9 पाकळ्या रोज मोजून घ्यायच्या आहे, चांगल्या पाकळ्या घ्यायच्या आहे 9। आता पाकळ्या नाही भेटल्या तुम्हाला, लाल फुलाच्याच पाकळ्या लागणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लाल फुलाच्याच, गुलाबाच्या किंवा इतर लाल फुलं असतील त्याच्या पाकळ्या तुम्हाला लागणार आहे। आता रोज लाल फुलं नाही मिळाली तर काय करायचं, थोडासा कुंकू ओला करून घ्यायचा। अख्खे तुम्हाला 9 तांदळाचे दाणे ते कुंकवाने लाल करून घ्यायचे आहे आणि या उपायासाठी महिलांनो, दादांनो, विद्यार्थी सर्वांनी हा उपाय करायचा आहे। ज्यांच्या लग्न कार्यात अडीअडचणी येतात ना त्या मुलींनी स्वतः हा उपाय नक्की करा। मंदिरात जायचं आहे, महादेवांच्या मंदिरात जाऊन दूध पाण्याने अभिषेक घाला, बेल फूल अर्पण करा आणि शिवपिंडीवरून खाली गोल भागावर ते पाणी जेव्हा येतं तिथं त्या गोल भागावर तुम्हाला
त्या 9 अक्षता कुंकवाने केलेल्या लाल 9 अक्षता किंवा तुम्ही लाल पाकळ्या नेलेल्या असतील त्या अर्पण करायच्या आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. एका रात्रीत तुमच्या नोकरीबद्दलच्या ज्या समस्या आहेत त्या संपून जातील. पगार, प्रमोशन, बदली, नवीन नोकरी, सर्व इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे. ही महादेवांची गौरी मातेची सेवा आहे. शिवपिंडी खालील जो भाग असतो तो भाग म्हणजे गौरी मातेचे दोन्ही हात आहे. म्हणून 9 रात्रीच्या 9 दिवस तिथं लाल फुलांच्या 9 पाकळ्या अर्पण करा किंवा अख्खे लाल तांदूळ जरी तुम्ही कुंकवाने लाल केलेले तांदूळ जरी अर्पण केले ना, सोन्याचे दिवस येणारा हा उपाय आहे. 9 रात्रीच्या 9 दिवस आपल्या घरात तुम्ही घट बसवले असो किंवा नसो, देवी आईची आरती आवर्जून करा. दोन्ही वेळेला जमली तर कापूर आरती दोन्ही वेळेला करा. आता दोन्ही वेळेला नाही जमलं, किमान संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार मिळून तरी देवी आईची आरती जरूर करा. गणपती बाप्पांची करा प्रथम, मग नंतर देवी आईची. तुम्हाला महादेवांची करायची असेल, स्वामींची, जेवढ्या आरत्या जमतील ना तेवढ्या सहकुटुंब सहपरिवार आरती जरूर करा. देवी आई समोर कापूर सोबत रोज लवंगा जाळायला अजिबात विसरू नका. महिलांनो, खूप सुंदर अनुभव येतात, छान अनुभव येतील तुम्हाला. घरातली जी निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, कुणाची नजरबाधा होत असेल घराला, संपून जाईल. सकारात्मकता, दैवी अनुभव तुम्हाला घरात यायला लागतील. साक्षात देवी आई दर्शन देऊन जाईल. त्याचबरोबर 2 लवंगा आपल्या उंबरठ्यावर सुद्धा मातीची पंती घेत जा. आधी आरती करून घ्या. देवी आई समोर 2 लवंगा जाळत जा. 9 दिवस हा उपाय करून तर बघा. नंतर मातीची पंती ठेवायची. आपण जिथून ये जाय करतो, घरात येतो, बाहेर जातो, त्या ठिकाणी 2 मिनटं तरी कुणालाच तिथून ये जाय करू देऊ नका. तुम्ही बाहेर उभं राहा, दाराच्या बाहेर उभं राहा. घराच्या उंबरठ्यावर मातीची पंती ठेवा. 2 कापराच्या वड्या, 2 लवंग, आपली मनातली इच्छा बोला. माता लक्ष्मीला, तुमच्या स्वामिनीला तुमची इच्छा बोला. तुम्हाला काय समस्या आहे बोलून घ्या आणि त्या 2 लवंगा त्या कापूर सोबत जाळायच्या आहे. रोज त्याच मातीच्या पंतीत रोज 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या जाळून तर बघा. खूप सुंदर अनुभव येतील. 9 रात्रीत या 5 चुका अजिबात करू नका. महिला, दादा, लहान लेकरांना सुद्धा सांगून ठेवा. लाल कपडा तुम्हाला दिसला रस्त्यात, लिंबू दिसलं, सुई दिसली, नारळ दिसले, या वस्तू चालताना रस्त्यावर दिसलं तर चुकून सुद्धा हात लावू नका की कुणाचं पडलं आहे असं अजिबात नाही. खाली वाकू नका आणि उचलायला हात तर अजिबात लावू नका. त्याचबरोबर चालताना पायाशी आल्या तर या वस्तू ओलांडून जाऊ नका. 9 रात्रीत जशी देवी आईची शक्ती जागृत असते तशीच काळी शक्ती सुद्धा जागृत असते. म्हणून मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं आहे. आपण तर काळजी घेतोच, पण लेकरा बाळांना सुद्धा सांगून ठेवायचं आहे. 9 रात्रीत कुठल्या स्त्रीचा, महिलेचा चुकून सुद्धा अपमान करू नका. आई दुर्गा नाराज होते. नाही तर घरातल्याच काय बाहेरच्या 9 दिवसातच नाही तर कायमच महिलांचा, स्त्रियांचा मान ठेवायचा आहे. पण या 9 दिवसात तरी आपल्या घरातल्या असो किंवा बाहेरच्या कुठल्या स्त्रीचा अपमान होणार नाही. अपशब्द आपल्याकडून तिला बोलले जाणार नाही, याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे. 9 रात्रीत कुणी परक्याने तुम्हाला काही प्रसाद दिला, मिठाई दिली तर घेऊ नका आणि खाऊ तर मुळीच नका. 9 रात्रीच्या 9 दिवस काही लोक काळी विद्यासुद्धा करतात आणि ती प्रभावी ठरत असते. म्हणून या गोष्टींची काळजी जरूर घ्या. 9 रात्रीत आपले कपडे, ज्वेलरी, साजशृंगार कुणालाच देऊ नका, अशुभ ठरते. 9 रात्री चुकून सुद्धा काळे कपडे अजिबात घालू नका. निगेटिव्हिटी आकर्षित होत असते. तर उद्या घटाची दुसरी माळ आहे देवी ब्रह्मचारिणी आणि साखरेचा नैवेद्य देवी ब्रह्मचारिणीला म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीला घटाजवळ देव्हाऱ्यात नक्की साखरेचा नैवेद्य दाखवा. घरात लहान लेकरं असतील त्यांच्यामध्ये थोडी थोडी साखर वाटा. सुंदर अनुभव येतील. हे 9 रात्रीचे 9 दिवस असे असतात की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते देवी आई. त्याचबरोबर 9 रात्र संपण्यापूर्वी या एका झाडाला नक्की स्पर्श करून या. दादा असतील, महिला असतील, पारिजातकाचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल,
महिलांनो, आवर्जून सकाळी अंघोळ केल्यानंतर संध्याकाळी स्पर्श अजिबात करू नका. जरी रातराणीची फुलं रात्री फुलत असतात तरी पण संध्याकाळी या झाडाला स्पर्श करू नका. सकाळी अंघोळ करा. स्वच्छ व्हायचं आहे. स्वच्छ निर्मळ मनाने पारिजातकाच्या झाडाला नक्की स्पर्श करून यायचं आहे. थोडंसं दूध पाणी अर्पण करता आलं. तुमच्या घराजवळ जर झाड असेल तर तिथं महिलांनो एखादा दिवा लावून दिला तुम्ही, एखादा गुळाचा खडा ठेवला झाडाखाली, तिथले किडे मुंगे खातील तो गुळाचा खडा. तुम्हाला भरपूर देवी आईचा आशीर्वाद मिळणार आहे. महिलांनो, पारिजातकाचं ज्या घराजवळ झाड असतं, ज्या अंगणात पारिजातकाचं झाड असतं त्या घरात कुठलाच दोष लागत नाही, कुठली नजरबाधा होत नाही. तिथं कधी कामं आडत नाही. प्रगतीचे मार्ग त्यांना भरभरून मिळत असतात आणि देवी दुर्गेची भरभरून अखंड कृपा असते. तुम्हाला या नवरात्रीत तुमच्या घराजवळ गार्डनमध्ये कुंडीत वगैरे पारिजातकाचं झाड लावायचं असेल तर आवर्जून लावा. 9 दिवस इतके सोन्यासारखे आहे ना. 9 दिवस दसऱ्यापर्यंत कधी पण तुम्ही पारिजातकाचं झाड लावू शकता. आता झाड नाही लावता आलं, घरं लहान आहे, तुम्हाला एवढी जागा नाही, ज्यांची घरं मोठी आहे ना त्यांनी पारिजातकाचं एक का होईना झाड अवश्य लावा. आधीचं झाड असेल तर रोज जरी त्या झाडाला स्पर्श केला, तुमच्या मनातली इच्छा बोलली, गौरी मातेला पार्वती मातेला तुमची इच्छा बोला. बघा, 9 रात्र संपण्याआधी तुमचे प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. लग्न कार्य असू द्या, संतान असू द्या, घर दार, पैसा, ऐश्वर, यश, कीर्ती, प्रगती, कुठलीच इच्छा तुमची अपूर्ण राहणार नाही. सर्व इच्छा प्राप्तीसाठी पारिजातकाची ही सेवा आवर्जून सर्वांनी करायची आहे. म्हणून नवरात्र संपण्यापूर्वीच एकदा का होईना या झाडाला, आता रोज नाही तुम्हाला जाता आलं, लांब असेल पारिजातकाचं झाड, किमान एकदा तरी महिलांनो हात लावून या, स्पर्श करा. उजवा हात 5च्या 5 बोटं अगदी छान असा हात लावायचा आहे पारिजातकाच्या झाडाला आणि तुमची इच्छा बोलायची आहे. इच्छा बोलून होईपर्यंत तो हात थोडा वेळ का होईना, काही सेकंदासाठी पारिजातकाच्या झाडाला फांदीला राहू द्या आणि तुमची इच्छा बोला. जवळ झाड असेल एखादा दिवा लावा. रोज सेवा झाली, दूध पाणी अर्पण करा, गुळाचा खडा अर्पण करा. तिथं बघा सोन्यासारखे म्हणजे तुम्हाला अनुभव येतील. मुलांनी सुद्धा ही सेवा केली, लहान लेकरं असतील पण बघा किडे मुंगे असतील, लेकरांना वगैरे चावतील, अशा ठिकाणी मुलांना पाठवू नका. आपण मोठे व्यक्ती आहोत, आपल्याला कळतं, तर आपण जरूर काळजीपूर्वक पारिजातकाच्या झाडाला सकाळी आंघोळीनंतर हात लावायचा आहे. रात्री संध्याकाळी 5 वाजेनंतर कुठल्याच झाडाला हात लावू नये. तुम्हाला या नवरात्रीत पारिजातकाची फुलं पडलेली नाही, आपण जेव्हा झाडावरून तोडाल तुम्ही सकाळी सकाळी आंघोळीनंतर, तर प्रथम देवी आईला तुम्ही घटस्थापना केलेली असेल, मंगल कलश, तुमच्याकडं फोटो असेल, टाक असेल, देवी आईला पारिजातकाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे. 1 फूल मिळो तुम्हाला 2 किंवा जास्तीत जास्त तुम्हाला गजरा वेणी तयार करता आली पारिजातकाची तर देवी आईच्या फोटोला जरूर अर्पण करा. खूप सुंदर अनुभव येतील. माता दुर्गा इतकी तुमच्यावर प्रसन्न होईल की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुम्ही ज्या इच्छा म्हणजे कधी स्वप्नसुद्धा बघितलेले नसतील त्या इच्छासुद्धा तुमच्या पूर्ण करेल असे हे सोन्यासारखे दिवस आहे. आणि सोन्यासारखे अनुभव घ्यायचे असतील तर महिलांनो ही सेवा, पारिजातकाची सेवा नवरात्रीत जरूर करावी. तर या नवरात्रीत एकदा का होईना पारिजातकाच्या झाडाला स्पर्श करून यायचा आहे. आणि स्पर्श केल्यानंतर कुणाच्याच घरी जाऊ नका. प्रथम पहिलं पाऊल आपण जेव्हा देवळात वगैरे जातो आणि देवांचं दर्शन घेतो, तीर्थक्षेत्री जातो, देवांचं दर्शन घेऊन येतो, आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातो, आपण इतरांच्या घरी कधीच जात नाही. पहिलं पाऊल देवदर्शनाचं पाऊल आपल्याच घरात टाकत असतो. तसंच पारिजातकाच्या फुलांच्या झाडाला स्पर्श कराल तुम्ही नवरात्रीत तर कुणाच्याच घरी जाऊ नका. प्रथम पाऊल आपल्या घरात टाकायचं आहे. आधी लगेच आपल्या देवघरासमोर जा, देवी आईला नमस्कार करा. देवी आई साक्षात तुम्हाला दर्शन देऊन जाईल असा हा सुंदर उपाय आहे, सेवा आहे. पारिजातकाची ही सेवा अवश्य करा. फक्त एकदा जाऊन तुम्ही स्पर्श करून तर या महिलांनो. आणि नवरात्र संपण्यापूर्वी 1, 2, 4 फुलं का होईना आपल्या घटाला किंवा आपल्या मंगल कलशाला
तुमच्या देवी आईचा फोटो असेल तिथं 2-4 फुलं का होईना पारिजातकाची नवरात्र संपण्यापूर्वी एकदा का होईना पारिजातकाची फुलं नवरात्रीत देवी आईला नक्की अर्पण करा. साक्षात दुर्गा पार्वती माता तुम्हाला अनुभव देऊन जाईल, सोन्यासारखे अनुभव देतील. मुलांच्या अडीअडचणी असतील, तुमच्या अडीअडचणी असतील, घरात काही विनाकारण तुम्हाला कुठली बाधा नजर बाधा झालेली असेल, कामात अडीअडचणी येत असतील, तुम्ही खूप त्रासात आहात, देवी आईला मागणं मागा. पारिजातकाच्या फुलांच्या झाडाला स्पर्श करा. देवी आईला 4 फुलं का होईना नवरात्रीत अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा देवी आई क्षणात पूर्ण करेल. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.